श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी मनीषा आणि तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघा, दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात झाली की पहिलं काम म्हणजे मुलांच्या शाळेचा डब्बा. तर उठल्या उठल्या आधी मुलांच्या शाळेच्या डब्याची तयारी करावी लागते. तर पहा, आमच्या पिल्लूची शाळा ही सकाळचीच असते आणि त्याची बस सकाळी लवकर म्हणजे 7 वाजताच येते. म्हणून पटकन डब्बा वगैरे करावा लागतो आणि त्याला आंघोळही घालावी लागते. म्हटलं आधी पटकन भाजी चपाती करून घ्यावी आणि नंतर त्याला उठून त्याला आंघोळ घालून तयार करावे. कारण की अजून तो लहान आहे, त्याला आंघोळ घालावी लागते आणि कपडे वगैरे तर तो हातानेच घालतो. पण आंघोळीला त्याला पटकन उठून न्यावं लागतं. कितीही वेळ झाला तरी त्याला आवाज दिला तरी तो काही गोधडीतून उठत नाही. त्याला तरी काय नाव ठेवायचं आहे. आजकालच्या मुलांची शाळा एवढ्या लवकर आहे की त्यांची झोपच पूर्ण होत नाही आणि संध्याकाळीही रात्री लवकर झोपत नाही. असो, तर पहा, आजच्या भाजीचा मेनू आहे मेथीची भाजी आणि चपाती. म्हटलं आज त्याला डब्याला मेथीची भाजी द्यावी आणि चपाती तर रोजच असते. तर आज भाजी आहे मेथीची. पहा, आज सगळेजण सकाळचे झोपलेले असतात म्हणून म्हटलं मेथीची भाजी कढईत टाकली की तिचा ठसका उधळण म्हणून तिला कढईत टाकली आणि वरतून लगेच झाकण ठेवले 2 सेकंद. म्हटलं ठसका कढईतच मुरून जाईल, नाही तर सगळे सकाळ ओरडतात. ठसका आला की सगळ्यांची झोपमोड होती. बघा, आपल्याला स्वयंपाकही करायचा आणि त्याच्याबरोबर घरातल्यांची झोपमोड होऊ नये याचीही काळजी घ्यायची. काय करायचं आता, सगळ्यांचीच काळजी आपणच घ्यायची, नाही तर कोण घेणार. मस्त त्याच्यासाठी चपाती केली. चपाती मी त्याच्यासाठी थोडी मोठीच करते, म्हणजे शाळेत गेल्यानंतर पोरांच्या नादाने का होईना पण तो 2 घास जरा जास्तच खातो. नाही तर घरी आल्यावरती तर त्याची जेवायची नाटकंच असतात. इकडच्या गॅसवरती पटकन भाजी शिजली आणि त्याच्यासाठी मी सकाळी एकच चपाती करते. कारण की बाकीच्या चपात्या करत बसलं की त्यानंतर थंडही होतात आणि कडकही होतात आणि चपात्यांच्या नादी लागलं की खाली बस जायची भीती वाटते. म्हणून त्याच्यापुरती एकच चपाती करते. तर चपाती पटकन करून घेतली आणि भाजीही शिजली. म्हटलं त्याला आज डब्याला मेथीची भाजी आणि चपाती द्यावं. भाजी शिजत आली आणि तिच्यात वरतून मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरती ही भाजी छान लागते. पण काही जण मेथीच्या भाजी शेंगदाण्याचा कूट न वापरता तशीही करतात. तर तशीही भाजी खूप छान होते. तर मी पटकन भाजीत शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून घेतला आणि म्हटलं आता त्याचा डबा भरावा. पण तेवढ्यात आमचा दादा आला आणि म्हटला मला ही नको भाजी, ही कसली भाजी आहे, मला नको मेथीची भाजी, मला शेंगदाण्याच्या मिरचीचा रोल दे. बघा आता काय उपयोग झाला माझा एवढा मेथीची भाजी करून. सकाळी उठून पोरांसाठी एवढी भाजी बनवा, हे करा ते करा आणि पोरं म्हणतात नको, मला शेंगदाण्याची मिरचीच दे. तर काय करणार, सकाळी कुठं त्याच्यासोबत वाद घालता. आणि जर मेथीची भाजी दिली असती मी तर त्याने न चपाती खाताच घरी आला असता, तसाच उपाशी राहिला असता. म्हणून म्हटलं जाऊ दे, दुपारी आल्यावरती त्याला मेथीची भाजी खाऊ घालेन. आता त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या आवडीचा शेंगदाण्याचा रोलच द्यावा. मग त्याप्रमाणे चपातीला शेंगदाणे आणि थोडं सॉस लावून त्याचा डबा पूर्ण केला आणि डबा भरून ठेवला. तर पहा आता तुम्ही काय करावं आमच्या दादाचं बरं, तो ऐकतच नाही. आमच्या पिल्लूचं उरकलं आणि त्याला शाळेसाठी खाली पार्किंगला सोडून आले. त्याला सोडवलं आणि घरी येऊन मस्त आंघोळ करून देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर घरातली सर्व कामेही पटपट उरकून घेतली. आज काही घरातल्या कामांचा व्हिडिओ बनवला नाही. म्हटलं आज नको व्हिडिओ बनवायला, रोज तेच पाहूनही तुम्हाला कंटाळा यायचा. म्हणून आज बाकीचे कामं सर्व शूट केलीच नाहीत. सर्व कामे झाली आणि म्हटलं आता जेवण वगैरे करावं, म्हणजे दुपारी थोडा आराम करता येईल. म्हणून म्हटलं जेवायला घ्यावं. पण जेवायच्या आधी जेवताना काकडी खायला. दुपारी जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम केला. नंतर संध्याकाळी 5 वाजता म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊया. आमचे तेही म्हटले चल कुठेतरी बाहेर फिरून येऊ. तर पहा, आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये
म्हटलं चला डीमार्टमध्ये तेवढाच थोडं का टाईमपास होईल आणि मला 1-2 गोष्टीही घ्यायच्या होत्या. म्हटलं चला डीमार्टमध्ये फिरणंही होईल आणि आपली थोडीशी शॉपिंगही होईल. तर पहा डीमार्टमध्ये गेलं की कोणती वस्तू घेऊ आणि कोणती नाही हे सुचत नाही. पण आपल्याकडे तर पैसाच नसतोय, म्हणून जे लागतं तेवढंच घ्यायचं आणि आपल्या शांततेत घरी यायचं. तर ह्या वस्तू बघून असं वाटतं हे घ्यावं की ते घ्यावं. डीमार्टमधून शॉपिंग पूर्ण केली आणि बाहेर आलो. तर आता पहा बाहेर गेलो की बाहेरचं काहीतरी खाणं होतं आणि खाऊशी वाटतं. तर आपला सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पाणीपुरी. पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली आणि नंतर अहो म्हटले रस प्यायचा का? तर आपण कशाला नाही म्हणायचं, भेटतंय तर पिऊन घ्या म्हटलं. म्हटलं हो चालतंय की पिऊया की. मग काय मस्त थंड थंडगार रस प्यायलो आणि आमच्या दादाला तर पाणीपुरीही हवी होती आणि रसही हवा होता. म्हटलं चला ऊन आहे तर आपण आता पाणीपुरी खाऊन मस्त थंड थंड होऊया आणि छान रस पिऊन घेऊ. तर पहा डीमार्टचीही शॉपिंग झाली आणि बाहेरचं खाणं पिणंही झालं. पण म्हटलं आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करावं, कारण की दुपारी खाल्लं तरी संध्याकाळी ही भूक लागणारच. त्यात आज होता बुधवार आणि आमचे ते म्हटले आज बुधवार आहे, उद्या रामनवमी आहे, तर आपण आजच मटण करून घेऊया. म्हटलं ठीक आहे. मग काय आणलं बाबा मटण एकदाचं आणि म्हटलं आता चला आणलं तर पटकन आधी मटणाची भाजी करून घ्यावी, नंतर संध्याकाळी जेवायच्या टायमाला पटकन 8 वाजता गरम गरम 2 भाकरी करून घ्याव्या. कारण की मी रोज संध्याकाळी 7 वाजता खाली पार्किंगला 2-3 फेऱ्या मारायला जाते, तेवढाच पाय मोकळा होतो. म्हणून म्हटलं चला आधी भाजीची तयारी करून घ्यावी, कारण की मटण आहे आणि मटण शिजायला खूप टाईम लागतो. म्हणून म्हटलं आधी मटण शिजवून घेऊ, म्हणजे खाली जाऊन फेऱ्या मारून येता येतील आणि आल्या की फक्त भाकरी करून घ्यायच्या. बघा मी ते मटण चांगले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मटण आणलं, मटण असो की चिकन, मी आले की त्याला पहिलं स्वच्छ धुते, कारण की ते मला तसं डायरेक्ट शिजत टाकायला आवडत नाही. कारण की कधी मटण जे देतात त्या माणसांचे हात चांगले असतात नसतात, म्हणून मी मटण हे आलं की पहिलं धुवून घेते आणि नंतरच ते शिजत घालते. पहा मटणामध्ये हळद मीठ टाकलं आणि कुकरमध्ये शिजायला ठेवलं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली की पिवळं मटण छान लागतं. म्हटलं एका गॅसवरती कुकर ठेवून दुसरीकडे मटणाचा मसाला भाजून घ्यावा आणि पटकन मसाला करून भाजी शिजत टाकावी, म्हणजे आपल्याला पार्किंगला खाली फेऱ्या मारायला जाता येतील. तर पहा मी मटणाच्या भाजीसाठी कांदा, टोमॅटो आणि खोबरं टाकते आणि फुटाणेही टाकते, बाकीचं काही मी टाकत नाही. तर गॅसवरती मस्त कांदा आणि टोमॅटो भाजत टाकले, कारण की गॅसवरती कांदा टोमॅटो भाजला की ते काळा होतात आणि भाजी छान काळ्या मसाल्याची होते. तर पहा तुमच्याकडे ही अशी जर भाकरी भाजायची जाळी असेल तर त्याच्यावरती मस्त कांदा भाजतो आणि टोमॅटोही छान भाजतं. तर आता खोबऱ्याचे बारीक तुकडे केले. खोबरं जर तसंच गॅसवरती मी भाजत ठेवलं असतं तर ते भाजल्यावरती बारीक कापता येत नाही, त्याचं सगळं काळी काजळी आणि तेल हाताला चिकटून जातं. म्हणून ते बारीक कापते आणि एका प्लेटीतच त्याला थोडंसं जाळून ते भाजून घेते, कारण की नंतर गॅसवरती भाजलं की त्याचं तेल सुटतं आणि छोट्या कापताना ते सगळं हाताला तेल लागतं, कारण की मिक्सरला बारीकच पातळ खोबऱ्याचे तुकडे करून टाकावे लागतात, नाहीतर ते वाटायला सोपं जातं. मटणची भाजी छान शिजून झाली आहे. पहा मी गॅसवरती कांदा आणि टोमॅटो भाजल्यामुळं भाजी कशी काळी झाली आणि भाकरीही तयार झाल्या. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.